मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपण डीएमआयसी सुरू केलं आणि त्यातनं आज देशाचं ईव्ही कॅपिटल म्हणून डीएमआयसी एकीकडे तयार होत आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल यामध्ये गुंतवणूक आलेली आहे 50,000 कोटी रुपयाची। जवळपास रोजगार 30,000चा त्याच्यामध्ये आहे। याच्यामध्ये LNK एनर्जी, गोदावरी, जुन्ना सोलर सिस्टीम, NPSPL, अथा ग्रुप, त्यासोबत JSW, नायडेक ग्लोबल यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे। आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहन निर्मिती यामध्ये आपल्याकडे संभाजीनगरला आणि मराठवाड्यामध्ये जी गुंतवणूक आली आहे ती 50,000 कोटी रुपयाची आलेली आहे। रोजगार जवळपास 40,000 त्यातनं तयार होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये टोयोटा असेल, स्कोडा असेल, एथर असेल आणि गोगोरो असेल, या अतिशय जगातल्या सगळ्यात मोठे जे ब्रँड्स आहेत ते आपल्या मराठवाड्यामध्ये आता या ठिकाणी आलेले आहेत। स्टील प्रकल्पामध्येही 5,000 कोटीची गुंतवणूक मराठवाड्यात आली आहे, ज्यामध्ये भाग्यलक्ष्मी, रोलिंग मिल्स, मेटा रोल्स, वसुधा, कलिका स्टील, SRJ PTA आणि यासोबत कृषी क्षेत्रातही या ठिकाणी जवळपास 2,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आलेली आहे, ज्याच्यामध्ये DDN, FCA, फायटोमॅक्स, येडेश्वरी, कीर्ती ऑइल अशा प्रकारचे वेगवेगळे जे उद्योग आहेत। मी जाणीवपूर्वक आता विदर्भ आणि मराठवाड्यातली गुंतवणूक सांगितली आहे। इतर क्षेत्रातही महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली गुंतवणूक येते। नाशिक असेल, कोकण असेल, सगळ्या भागामध्ये पुणे तर पहिलेपासून आपलं इंडस्ट्रीचं मॅग्नेट आहे, पण आता पुण्याच्या पलीकडे साताऱ्याला, कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणात मागणी येते आहे। हे देखील सांगताना मला अतिशय आनंद होतोय। मिहानमध्ये रोजगार आला नाही असं देखील काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं। मला हे सांगितलं पाहिजे की मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत आहेत, 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत आणि मिहान हे देशातलं एक असं सेंटर आता झालेलं आहे की IT क्षेत्रातले जे बिग 6 आहेत ते सगळेच्या सगळे एका वेळी आपल्याला कुठल्याही मोठ्या शहरात त्यातले 2 दिसतील, 3 दिसतील, 4 दिसतील, 6च्या 6 आज त्या ठिकाणी मिहानमध्ये आहेत। आणि मिहानमध्ये आपल्याला या ठिकाणी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जो रोजगार आहे हा आता 1,27,225 लोकांना प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आणि आता विमानतळाचा विस्तार सुरू झालेला आहे। विमानतळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काही बदल आहे तो होईल। आणि मग रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे। एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये करण्याचं काम आपण केलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।